यश मिळालेलं आहे, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली, काय प्रतिक्रिया? 5 राज्यापैकी 3 राज्य भारतीय जनता पक्ष NDA यांनी जिंकलेली आहेत आणि त्याबद्दल मी देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो। त्यांच्यावर लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि विशेष करून बंगालचा विजय हा ऐतिहासिक आहे। म्हणजे बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा एवढं मोठं घवघवीत यश मिळालेलं आहे आणि तिथली खऱ्या अर्थाने गुंडागर्दी, तिथली दहशत, तिथलं भय संपलं आणि म्हणजे ममता दीदींचं भय संपलं आणि मोदीजींचा विश्वास जिंकला। आणि त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब गेले 8-10 वर्ष सातत्याने बंगालमध्ये पक्षवाढीचं काम करत होते आणि त्यांनी जी मेहनत केली प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, त्या मेहनतीला यश मिळालं आणि अमित भाई खरे चाणक्य आहेत हे पुन्हा एकदा या बंगालच्या विजयातून सिद्ध झालंय। खरं म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं हे जन्मगाव आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे आणि या वर्षामध्येच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना देखील हे बंगाल जिंकून एक प्रकारची श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे। आणि म्हणून हा जो काही विजय आहे बंगालचा, या बंगालमध्ये ममता दीदींनी नेहमी केंद्र सरकारबरोबर अगदी विरोधाची भूमिका घेतली, टोकाची भूमिका घेतली। केंद्र सरकारकडून कधी त्यांनी राज्यासाठी विकास निधी घेण्याचं टाळलं आणि एक अहंकार त्या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळाला। त्यामुळे राज्याचा विकास देखील झाला नाही, खुंटला। केंद्र सरकारची मदत घेतली असती तर राज्य विकासापासून वंचित राहिलं नसतं। आणि त्यामुळे बंगालमध्ये जे यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे हे अतिशय दैदिप्यमान आहे आणि त्यांनी ममता दीदींनी अनेक वेळा प्रधानमंत्री मोदीजी अमित भाईंच्यावर अगदी टोकाचं टीका केली, अगदी खालच्या पातळीवर जाऊन देखील टीका केली, परंतु त्या भागातली जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली। त्यांनी विकासाला महत्त्व दिलं, आरोपाला नाकारलं आणि म्हणून जे जे आरोप ममता दीदींनी मोदीजींवर केलेत त्या आरोपाला ते विकासाच्या माध्यमातून उत्तर देतील आणि बंगालचा विकास करतील। डबल इंजिनचे सरकार त्या ठिकाणी काम करेल आणि खऱ्या अर्थाने बंगाल जो विकासापासून वंचित राहिला आहे तो विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही।